रेस्टॉरंट स्टाईल अतिशय चविष्ट, क्रीमी आणि मसालेदार कढाई पनीर, मऊसूत पनीर, सुगंधी मसाला आणि रिच ग्रेव्ही. हे सगळं घरच्या घरीच बनवता आलं तर किती छान ना. पाहायची का साधी, सोपी आणि तरीही चविष्ट रेसिपी. आणि हो, तुम्हाला आणखीन कोणती रेसिपी अशा सोप्या भाषेत पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग सुरुवात करूयात कढाई पनीर बनवायला. सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये पनीरचे चौकोनी तुकडे हलक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे. पनीर जास्त तळायचे नाही, नाहीतर ते कडक होऊ शकते. पनीर छान सोनेरी झाल्यावर ते बाहेर काढून साध्या पाण्यात घालून ठेवायचे. यामुळे पनीर अतिशय मऊ आणि रसाळ राहते. ही इम्पॉर्टंट टिप हं. आता त्याच कढईमध्ये 2 मध्यम आकाराचे थोडेसे डाईस केलेले कांदे घालून परतून घ्यायचे. कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये चिरलेली सिमला मिरची पण घालायची आणि अगदी 2च मिनटे परतून घ्यायची आणि हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे. यानंतर दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घ्या. त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि ते चांगले परतले, थोडासा सुगंध आला की त्यामध्ये 4 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे परतून घ्यायचे. कांदा जितका चांगला भाजला जाईल तितकीच ग्रेव्हीची चव उत्तम लागते. आता यामध्ये एक मोठा कापलेला टोमॅटो 2 मिनिटे परतून घ्यायचा. टोमॅटो थोडासा मऊ झाला की हे मिश्रण प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड व्हायला ठेवून द्यायचे आणि हे थंड होईपर्यंत आपण खास घरगुती मसाल्याची तयारी करूयात. पॅकेटच्या मसाल्यांपेक्षा घरी ताजा बनवलेला मसाला केव्हाही उत्तमच. तर मसाल्यासाठी करायचं काय, तर एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा धने, 7 ते 8 काळी मिरी, 1 चमचा जिरे, काही लवंगा आणि 1 तमालपत्र छान मंद आचेवरती त्या मसाल्यांचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. हे मसाले पूर्ण थंड झाले की मिक्सरवरती याची बारीक पावडर करून घ्यायची. लक्षात घ्या, ही टेस्टी रेसिपी आपण अगदी घरच्या आणि मोजक्या साहित्यातच बनवतोय. यानंतर थंड झालेले कांदा टोमॅटोचे मिश्रणसुद्धा मिक्सरमध्ये घालून अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची. कांदा टोमॅटोच्या प्युरीसोबतच आपण 4 चमचे मगजबी थोड्याशा पाण्यामध्ये 1 तासभर भिजवून घेतल्या होत्या, ज्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्या छान दाटसरपणा तर येईलच, त्याचसोबत एक क्रीमी टेक्स्चरसुद्धा मिळेल. अशा या भिजवलेल्या मगजबी थोड्याशा पाण्यासोबत आपण छान बारीक करून घेतल्या. आता वळूयात मेन ग्रेव्ही बनवण्याकडे. एका कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर गरम करायचे. बटरमुळे भाजीला अप्रतिम चव आणि रिचनेस मिळतो. तर हे छान गरम झालं की त्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी घालायची. साधारण 2-3 मिनिटे परतून घ्यायची. इथे मी घरी बनवलेलं बटर वापरलं आहे, तुम्हाला हवे ते तुम्ही वापरू शकता. कांदा टोमॅटो प्युरी थोडी भाजल्यानंतर त्यामध्ये मगजबीची पेस्टसुद्धा ॲड करायची आणि त्यानंतर मध्यम आचेवरती हे सर्व मिश्रण छान त्यातून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. जरी आपण कांदा टोमॅटो आधी भाजून घेतलेला असेल तरी लक्षात घ्या, मगजबीच्या बिया ह्या कच्च्याच आहेत, त्यामुळे त्या अतिशय उत्तम भाजणे गरजेचे आहे, नाहीतर ग्रेव्हीला तो कच्चेपणा जाणवेल. मिश्रणातून तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण घरी तयार केलेला घरगुती मसाला आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट, तुम्हाला जितपत तिखट आवडतं त्यानुसार हे प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे सर्व मसाले आणि आपली भाजलेली प्युरी छान एकत्र मिक्स करून पुन्हा 2 ते 4 मिनिटे परतून घ्यायची, जेणेकरून मसाला पुन्हा एकदा भाजला जाईल. जोपर्यंत ही प्युरी भाजली जाते, दुसऱ्या गॅसवरती आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे. नेहमी ग्रेव्ही बनवताना किंवा कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी जर वापरलं तर त्यामुळे एकतर कट छान येतो भाजीला आणि ती पटकन शिजायला मदत होते. जसं तुम्ही पाहताय, मसाले अतिशय उत्तम भाजलेत आणि त्यातून तेल बाहेर येतंय. या स्टेजला आपण इथे गरम पाणी घालून आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाका आणि छान मोठ्या गॅसवरती 1-2 उकळ्या ग्रेव्हीला येऊ द्यात. आता
उकळी आल्यानंतर आपण सुरुवातीला परतून घेतलेले सिमला मिरची आणि कांदा यामध्ये टाकून घ्यायचे. आणि अगदी शेवटच्या स्टेजला जेव्हा तुम्हाला वाटेल की ग्रेव्ही आपली तयार आहे, तेव्हा पनीरचे तळून घेतलेले तुकडे टाकायचे आणि 1-2च मिनटात गॅस बंद करून द्यायचा. अशा पद्धतीने घरच्या घरी कढाई पनीर तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच चमचमीत आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.